नमस्कार, मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य तथा भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरचे कार्यालयीन सचिव आदरणीय साना भालेराव साहेब यांच्या वाढदिवसाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. धम्म चळवळ आणि आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. पाहुयात या सोहळ्याचा हा सविस्तर वृत्तांत. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य तथा भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरचे कार्यालयीन सचिव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून झाली. या प्रसंगी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून वातावरण मंगलमय करण्यात आले. या सोहळ्याला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणपतजी गायकवाड साहेब, समता सैनिक दलाचे जनरल मेजर सुरेशजी गजभारे साहेब, जिल्हा मेजर आनंदजी जोंधळे साहेब, सीनियर डिव्हिजन ऑफिसर कृष्णा गजभारे साहेब, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गजभारे साहेब, शहर संघटक केशव वाघमारे, शंकर गायकवाड, ऋषिकेश भद्रे यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम बोलताना जिल्हाध्यक्ष गणपतजी गायकवाड यांनी बौद्धाचार्यांच्या कार्याचा गौरव केला. डिजिटल युगात तरुण पिढीला धम्माकडे आकर्षित करणे आणि प्रबोधनाची चळवळ मजबूत करणे ही काळाची गरज असून बौद्धाचार्य हे काम चोख बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. समता सैनिक दलाचे मेजर आनंदजी जोंधळे साहेब यांनी आपल्या खास आणि पहाडी दमदार आवाजात मार्गदर्शन केले. बौद्धाचार्य हे केवळ धार्मिक मार्गदर्शक नसून समाजात नैतिकता आणि प्रबोधनाची ज्योत प्रज्वलित करणारे दीपस्तंभ आहेत, अशा शब्दात त्यांनी साना भालेराव साहेबांच्या नेतृत्व गुणांचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि समाज बांधवांनी बौद्धाचार्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन झाल्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. धम्म आणि आंबेडकरी चळवळीला गती देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांना एक नवी ऊर्जा दिली. कॅमेरामॅन सह दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी पंचांग प्रणाम करतो. मी साना भालेराव. आज माझा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी मला पाचारण केलं आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढदिवस साजरा केला. मला खूप आनंद झाला आणि काम करण्यासाठी प्रेरणासुद्धा या अशा कार्यक्रमातून मिळते. आपला जिव्हाळा प्रेम असेल की माणूस काम करत असतो. मी 1983ला हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबादला शाळेमध्ये जॉईन झालो आणि 1985ला मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये आलो. परंतु कोणते पद नव्हतं, पण काम करत होतो मी. आदरणीय प्रभाकररावजी नांदेडकर त्या ठिकाणी आले होते. मिसाळे सरांना अध्यक्ष केलं आणि तेव्हापासून आम्ही आज तागायत मी कोणीकडे न जाता भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम केलेलं आहे. इथेच मला माझ्या म्हणजे भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम केल्यामुळं माझं नाव कुठंतरी मला दिसते. आणि जेव्हा अशा कार्यक्रमामध्ये जेव्हा यांचा मीराताई आंबेडकरांचा येताळा या ठिकाणी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला मिळालं. तेव्हा मी ताईला म्हणालो होतो की माझ्या पिढीचा उद्धार झाला. या कार्यक्रमाचं मला अध्यक्षस्थान तुम्ही प्रमुख पाहुणे असताना मला भेटलं. आणि म्हणून जेव्हा आपण अंतःकरणातून काम करतो आपलं निश्चितच नाव होते. कोणतंही काम आपण मनातून अंतःकरणातून करायचं. गरिबाला मदत करणे, विद्यार्थ्यांना मदत करणे, मार्गदर्शन करणे. मी समुपदेशक आहे. IQ काढून सुद्धा मी लोकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे, समुपदेशन केलेलं आहे. आज सुद्धा मला समुपदेशन करता येते. माझ्याकडे सगळ्या नॅक्स आहेत. म्हणून भारतीय बौद्ध महासभेमध्ये हे जे नॅक्स आहेत मी बऱ्याच ठिकाणी वापरलेले आहेत, भाषणामध्ये वापरलेले आहेत. तर आज या सुरेशजी गजभारे, आनंदजी जोंधळे, आदरणीय शेषरावजी वाघमारे, सुभाषजी लोखंडे, आमचे नवगडे सर, लोखंडे साहेब आणि केशवरावजी वाघमारे, आदरणीय सदाशिवरावजी गच्चे साहेब लालबुद्धाचे, आपण गजभारे साहेब, आपण सर्वांनी इथं एकत्र येऊन माझा वाढदिवस केला. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये जसं मी आश्वासन दिलं तसंच भारतीय बौद्ध महासभेमध्येच मी मरेपर्यंत काम करणार आहे. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. आज आदरणीय साना भालेराव सर, भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, आज त्यांचा 69वा वाढदिवस. आणि ह्या 69वा वाढदिवस समता सैनिक दलाच्या वतीने आम्ही साजरा करत आहोत. हा वाढदिवस साजरा करत असताना
त्यांचा जो अनुभव आहे आमच्यासोबत, ते आमच्यासोबत जवळपास माझी आणि त्यांची 1992 पासून त्यांची ओळख आहे. ते धर्माबादला भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि जवळपास ते शिक्षक असून संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेचे कार्य करत गेले. त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला ते रात्र हो दिवस हो पाणी हो पाऊस हो या कधी पाहत नाही. ते त्यांना जर बोलवलं, सर आमच्या इथं असा असा कार्यक्रम आहे या, ते क्षणाचा विचार न करता ते ताबडतोब आपल्या कामासाठी निघतात आणि आपलं संपूर्ण काम ते निपटून टाकतात. असे हे आमचे सर. आज त्यांचा वाढदिवस आहे. खरं म्हणलं तर आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढदिवस करायला पाहिजे होता, परंतु इथल्या काही अडचणी असल्यामुळं, काही थोडं तांत्रिक अडचणी असल्यामुळं हा कार्यक्रम आम्हाला छोटेखानी घ्यावा लागला. हा कार्यक्रम आम्ही पुढच्या वर्षी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावर घेऊया. सरांचं आपण जर वय बघितलं तर त्यांना बघितलं तर ते वाटत नाहीत की बाबा ते जवळपास 69 वर्षाचे असतील. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तेजपणा राहतो आणि असाच हा तेजपणा त्यांचा नेहमी राहो. त्यांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे निरोगी हो आणि ते 100 वर्ष पूर्ण त्यांचं गाठावं अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा, भगवंताची अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मी आनंद प्रभाकर जोंधळे, सेवानिवृत्त PSI, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा उत्तरचा उपाध्यक्ष असून समता सैनिक दलाचा नांदेड जिल्ह्याचा मेजर आहे. आज रोजी श्रद्धास्थळ भीमघाट नालंदा बुद्धविहार या ठिकाणी साना भालेराव, आदरणीय सन्माननीय साना भालेराव यांचा 69वा वाढदिवस आम्ही समता सैनिक दलाच्या वतीने या परिसरामध्ये या भीमघाट या ठिकाणी आम्ही करत आहोत. एक छोटाखानी एक समारोप त्यांना आम्ही एक एका प्रकारचा, या ठिकाणी बरेच सैनिक व काही लोक न आल्यामुळे आमची त्याच्यामध्ये काही कोणत्याच प्रकारची नाराजी नसून काही लोक कामधंद्याला गेल्यामुळे अचानक हे प्रोग्राम ठरल्यामुळं आम्ही त्यांना समता सैनिक दलाच्या वतीनं कोटी कोटीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांना तसेच त्यांचं आयुष्य भरभराटीचं जावो, त्यांचं आरोग्य सुख समृद्धीचं राहो. आताच आमचे मेजर सुरेश गजबारे यांनी सांगले की त्यांचा चेहरा फार उत्तेजनीय दिसतो. तर माझं असं म्हणणं की त्यांचा चेहरा टवटवीत आणि एकदम चांगला दिसतो. एक चांगल्या प्रकारे एक हसून खेळून वंदना घेणारे आणि एका पानसरे हायस्कूल धर्माबाद या ठिकाणी ते विद्यालयात प्राध्यापक विद्यालयाचे होते, शिक्षक होते. माझी त्यांची धर्माबाद या ठिकाणी मी त्यांच्या गावी पोलीस स्टेशनला ASI म्हणून नेमणूक असताना त्यांनी धरणे, उपोषण, मोर्चे, पत्रव्यवहार, भीमजयंती, बुद्ध जयंती, शिवजयंती चांगल्या प्रकारे त्यांच्या हातानं त्या ठिकाणी धर्माबादच्या ठिकाणी माझ्या समक्ष त्यांच्या हाताने चांगले कार्य झालेले आहेत. एक मनमिळाव होतं, एक चांगले अभ्यास होतं. केंद्रीय शिक्षक आहेत, बोधाचार्य आहेत आणि त्यांनी श्रामनिर्भर केलेलं आहे. तर त्यांच्या सर्व परिवाराला व त्यांना समता सैनिक दलाच्या वतीने व माझ्या जोंधळे परिवाराकडून कोटी कोटी मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं जीवन सुख समृद्धीचं आनंदीत जावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी मी भगवान गौतम बुद्धाजवळ प्रार्थना करतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.